नमस्कार. आपल्या परिवारातील सर्व सदस्यांचं इथे मी प्राध्यापक डॉक्टर पवन देशमुख स्वागत करतो. नुकतंच आपण अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सगळे कार्यरत आहोत. या शिक्षक मतदारसंघाचे काम करत असताना आपल्याला मिळालेल्या लिस्टवर आपण लोकांनी फोन कॉल्स केलेले आहेत. बहुतांश लोकांनी त्यांच्या भेटी पण घेतलेल्या आहेत. हार्ड कॉपीमध्ये आपल्याला ती लिस्ट मिळाली आहे आणि त्यावर आपण काम करत आहात. आणि आपण घेतलेल्या भेटी, केलेले फोन कॉल्स याचा सगळा रेकॉर्ड मॅन्युअली आपण नोट डाऊन केलेलाच असेल. हा मॅन्युअली नोट डाऊन केलेला रेकॉर्ड हा ऑनलाईन फॉर्ममध्ये आपल्या वेब पोर्टलवर यावा आणि सगळ्यांकडे आपली माहिती ही मोबाईलवर वन क्लिकवर असावी, या उद्देशाने आपण drnitinthande.despa.co.in हा वेब URL, वेब ॲप्लिकेशन आपण बनवलेला आहे. या वेब ॲप्लिकेशनमध्ये साहेबांच्या निवडणुकीच्या बाबतीत प्रत्येक एक गोष्ट तिथे उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वची मेहनत घेत आहात, त्या आपल्या कामाचा सगळा जो डॉक्युमेंटेशनचा पार्ट आहे तो आपल्या या वेब ॲप्लिकेशनवर आपल्याला नोंदवायचा आहे आणि आपल्याला जी मिळणारी मदत आहे ती वन टॅपवर या ॲप्लिकेशनवर आपल्याला मिळेल. हे वेब ॲप्लिकेशन असल्यामुळे आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन याला डाउनलोड करण्याची गरज नाही. ही लिंक आपल्याकडे सेव्ह असू द्या. लिंक जरी विसरलो तरी आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी सोपी लिंक आहे. drnitinthande.despa.co.in या वेब URL ला आपण टिक करूया. या वेब URL ला टिक केल्यानंतर आपल्यासमोर याचा जो फ्रंट पेज आणि याचे जे कंटेंट्स आहेत हे नॉर्मल आपण युजर्ससाठी केलेलं आहे. ही वेब URL आपण जे आपले मतदार आहेत त्यांच्यापर्यंतही पाठवू शकतो. आपण कुठेही याला व्हायरल करू शकतो, प्रचाराचं माध्यम म्हणून याला पाठवू शकतो. याच्यामध्ये आपण डाऊन स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे गेट स्टार्टेड म्हणून एक टॅब येईल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. गेट स्टार्टेडवर टिक केल्यानंतर आपल्याला माननीय प्राध्यापक डॉक्टर नितीन धांडे साहेबांबद्दलचा पूर्ण परिचय, साहेबांचे फोटोग्राफ्स आणि साहेबांची पूर्ण माहिती इथे बघायला मिळेल. इथे हे आपण जे डिझाईन केलेलं आहे फ्रंट पेज, याच्यामध्ये साहेबांचे व्हिडिओ मेसेजेस, साहेबांच्या बद्दलच्या आलेल्या ज्या व्हिडिओ चॅनल्सच्या बातम्या आणि मतदान कसे करावे याबद्दलचा व्हिडिओ, हे सगळं जे प्रचार साहित्य आहे हे सगळं यावर फ्रंट पेजवर कुणालाही बघायला मिळेल. यासाठी कुठल्याही प्रकारचे क्रेडेन्शियल म्हणजे युजर ID लॉग इन ॲक्सेस करण्याची गरज नाही. साहेबांच्या ज्या आलेल्या प्रेस नोट्स आहेत त्याचे पूर्ण कटआउट्स इथे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे काही मतदार असेल ज्याला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दाखवायच्या आहेत, तो जस्ट त्या URL वर क्लिक करून या सगळ्या गोष्टींना बघू शकतो. आता आपण आपला जो कर्मचारी वर्ग आहे, जी पूर्ण आपल्या परिवारातील सर्व सदस्य जे काम करत आहेत साहेबांच्या इलेक्शनसाठी, त्यांच्यासाठी आपण क्रेडेन्शियल युजर ID लॉग इन त्यांना प्रत्येकाला दिलेले आहेत. तर आपण त्या भागाकडे वळूया. इथे राईट हँड साईडला मेनू बार आहे. त्या मेनू बारला आपण टिक केल्यानंतर संपर्क आणि लॉग इन असे दोन टॅब आपल्याला दिसतील. त्यावर आपण लॉग इन वर टिक करूया. लॉग इन वर टिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची विंडो ओपन होईल, ज्यावर प्राध्यापक डॉक्टर नितीन धांडे यांचे निवडणूक प्रचार ॲप्लिकेशन युजर लॉग इन. युजर तेच असतील जे कर्मचारी या पूर्ण प्रचारच्या मिशनमध्ये सगळे सामील आहेत. त्याच लोकांचा युजर ID आणि पासवर्ड आपण जनरेट केलेला आहे. यामध्ये जो युजर नेम टाकायचा आहे तो आहे आपला मोबाईल नंबर. आपला जो मोबाईल नंबर आपण कॉलेजमध्ये नोंद करून दिलेला असेल तो, आणि सुरुवातीला पासवर्ड जो आहे तो 123 हा सगळ्यांसाठी कॉमन ठेवलेला आहे. हा 123 पासवर्ड जो आहे हा स्वतःच्या प्रोफाईलमध्ये जाऊन पासवर्ड आपल्याला नंतर चेंज करता येईल. मी उदाहरण म्हणून एक माझा जो रजिस्टर नंबर आहे 94 जो माझा नंबर आहे त्यालाच मी इथे लॉग इन म्हणून यूज करतोय आणि लॉग इन करतोय. लॉग इन केल्यानंतर आपल्याला पूर्ण जो डेटाबेस आहे वोटरचा पूर्ण डेटाबेस इथे ऍक्सेस होईल मोबाईलमध्ये. आणि इथे आता मेसेज येईल. वर आपल्याला दिसेल प्राध्यापक डॉक्टर नितीन धांडे, खाली दिसेल वेलकम डॉक्टर पवन देशमुख. हा माझा मोबाईल नंबर टाकल्यामुळे इथे माझं नाव डिस्प्ले झालं. आपण तिथे आपला मोबाईल नंबर जो युजर ID म्हणून टाकला तर आपल्या नावाने वेलकम मेसेज इथे दिसेल. आपण एक एक करून टॅब ही समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची जी टॅब आहे त्या टॅबमध्ये आपल्याला हे माहिती करून घ्यायचं आहे की लेफ्ट हँड साईडला वर एक मेनू बार आहे. सर्च आयकॉनच्या बाजूला मेनू बार आहे. इथे या मेनू बारला टिक केल्यानंतर खाली आपल्याला एक एक गोष्ट पाहिजे आहे. मुखपृष्ठ म्हणजे आपण आपला जो डॅशबोर्ड इथं दिसतोय तिथे आपण जाऊ. महत्त्वाची टीम, महत्त्वाच्या टीममध्ये जेव्हा आपल्याला पाहायचं आहे तर महत्त्वाच्या टीमला जेव्हा आपण टिक करू त्या महत्त्वाच्या टीममध्ये पुन्हा आपल्याला मुख्य मार्गदर्शक म्हणजे आपल्या या पूर्ण मिशनचे कोण कोण लोक मुख्य मार्गदर्शक आहेत आणि त्यांचे मोबाईल नंबर हे आपल्याला दिसेल. आपण मुख्य मार्गदर्शकच्या याच्यावर एकदा क्लिक करून इथे कंटेंट बघूया.
मुख्य मार्गदर्शक मध्ये आपल्याला सगळे जे प्रिन्सिपल मंडळी आहे त्यांचे नाव, त्यांचे मोबाईल नंबर, ही सगळी माहिती आपण इथे मुख्य मार्गदर्शकांच्या यादीमध्ये इथे दिलेली आहे. आपण ह्या सर्व मुख्य मार्गदर्शकांकडून जी काही मदत आपल्याला हवी असेल काम करत असताना ती या सगळ्या मान्य प्राचार्य मंडळींकडून आपण घेऊ शकतो. त्यांचे मोबाईल नंबर तिथे उपलब्ध करून दिलेले आहे. महत्वाच्या टीम मध्ये दुसरा आहे वॉर रूम. वॉर रूमला आपण टिक जर केलं, ही जी वॉर रूम आहे, ही वॉर रूम म्हणजे इथे काही उदाहरण म्हणून दिले आहेत. प्रोफेसर LS सर, डॉक्टर प्रतीक अग्रवाल, प्रोफेसर अंकुश कडू, अशा प्रकारचे ही 8 लोकांची जी टीम आहे, मोबाईल नंबर इथे दिलेले आहेत. हे लोक मतदार यादीवर काम करणारी मंडळी आहे, जी IT सपोर्ट आपल्या पूर्ण मिशनला देत आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा. या मंडळींपैकी कुणालाही कॉन्टॅक्ट करून आपल्याला मतदारांची यादी, बूथ वाईज आपल्याला काही अडचण आली असेल, आपल्या स्वतःच्या यादीबद्दल काही अडचण असेल, फोन नंबर मध्ये काही अडचण आहे, या पूर्ण 5 जिल्ह्यांच्या मतदार यादींबद्दलचं पूर्ण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT सपोर्टचं काम जे आहे ही वॉर रूम करते. यांचे नाव, मोबाईल नंबर इथे तुम्हाला उपलब्ध याच ऍप्लिकेशन मध्ये मिळतील. आपण पुन्हा महत्वाची टीम मध्ये जाऊया. निवडणूक मुख्य समन्वयक. या 5 जिल्ह्यांच्या पूर्ण सपोर्ट सिस्टीमसाठी आम्ही 3 लोकांची टीम इथे आहे. डॉक्टर लोबस घडेकर, डॉक्टर निकू खालसा आणि मी डॉक्टर पवन देशमुख. आम्ही 3ही लोक इथे एक सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करतोय. आमचे मोबाईल नंबर पण इथे दिलेले आहे. तुम्हाला कुठल्याही बाबतीत अडचण आली तर आमच्या तिघांपैकी आपण कॉल करू शकता. महत्वाच्या टीम मध्ये पुन्हा निवडणूक समन्वयक म्हणून जे या पूर्ण 5 जिल्ह्याचं काम सांभाळत आहे असे डॉक्टर DS इंगोले सर मुख्य समन्वयक म्हणून काम करतात. पूर्ण 5 जिल्ह्यांच्या यंत्रणेवर जे मार्गदर्शन आणि सुपरविजन करायचं आहे ते डॉक्टर DS इंगोले सरांकडून आपणा सगळ्यांना होईल. महत्वाच्या टीम मध्ये आपण पुढे जातोय. जिल्हा समन्वयक म्हणून एक टॅब असेल, त्या जिल्हा समन्वयकाच्या यादी तुम्हाला मिळेल. डॉक्टर SJ दिकडे हे अमरावती जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक आहेत. डॉक्टर RK वानखडे जे आहेत ते वाशिमचे आहेत, इथे करेक्शन करायचं आहे. आणि डॉक्टर PV इंगोले सर जे आहेत ते अकोला जिल्ह्याचे समन्वयक आहे. हे 3 जिल्ह्याचे 3 समन्वयक तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्यानंतर आपल्याकडे तालुका समन्वयक जर क्लिक केलं तर या पूर्ण 3 जिल्ह्यांमध्ये जेवढेही आपले तालुका समन्वयक काम करतात, ही पहिली जी यादी आहे ती तुम्हाला पूर्ण तालुक्यांची बघायला मिळेल. याच्यामध्ये 3ही जिल्ह्यांचे प्रत्येक तालुके आहे. जर तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज बघायचं असेल तर आपण अमरावतीला इथे टेक जर केलं तर अमरावतीची जी तालुक्याची पूर्ण यादी आहे ती आपल्याला इथे बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल धारणी, चिखलदरा, अंजनगाव, सुरजी, परतवाडा असे जे चांदूर रेल्वे, हे पूर्ण तालुक्यांची यादी अमरावती जिल्ह्यामध्ये येणारे धामणगाव, धारणी, भातकुली, त्यांचे तालुका समन्वयक आणि मधातला जो रो आहे त्यामध्ये त्यांचे मोबाईल नंबर इथे मेन्शन केलेले आहे. आपल्याला कुठल्याही तालुक्यातल्या कुठल्याही कोऑर्डिनेटरशी जर आपल्याला चर्चा करायची असेल, त्यांच्याकडून रेफरन्सेस घ्यायचे असतील किंवा रेफरन्सेस द्यायचे असतील तर आपण कुणाला न विचारता डायरेक्ट ऍप्लिकेशन मधून हा मोबाईल नंबर कॉपी करून यांना आपण डायरेक्ट कॉल करू शकतो. हे तालुका समन्वयकाची यादी आहे 3 जिल्ह्यांची. आपण सध्या 3 जिल्ह्यांवर काम करतोय म्हणून. तालुका स्तरीय सहसमन्वयक म्हणजे त्या तालुक्यामध्ये आपल्या संस्थेचे कर्मचारी जे 20ची यादी, 30ची यादी आणि 10ची, 50ची यादी घेऊन काम करत आहेत, त्यांना फोन कॉल्स करत आहेत, त्यांच्या भेटी घेत आहेत. तर ह्या सगळ्या लोकांची जी यादी आहे हे तुम्हाला तालुका स्तरीय सहसमन्वयक म्हणजे तालुका अध्यक्षाच्या खाली जेवढी टीम असेल त्या लोकांची तुम्हाला यादी इथे बघायला मिळेल. याच्यामध्ये आपण अमरावती, याच्यामध्ये वाशिम जर टिक केलं तर वाशिम जिल्ह्यातील जो कोणता तालुका असेल त्या तालुक्याचे सहसमन्वयक जे आहेत त्या सहसमन्वयकांची यादी आपल्याला इथे बघायला मिळेल. जेणेकरून आपल्याला जर त्या तालुक्यात कुठल्या पर्टिक्युलर बूथवर जर तुम्हाला काही रेफरन्सेस द्यायचे असतील तर त्या रेफरन्सेसला आपण त्या पर्टिक्युलर व्यक्तीशी चर्चा करून आपण त्यांना ते रेफरन्सेस देऊ शकतो. इथे तुम्हाला यादी त्या लोकांची आणि मोबाईल नंबर सहित तिथे बघायला मिळेल. त्यानंतर आपण घेऊया अभ्यासक्रम निहाय समन्वयक. हे अभ्यासक्रम निहाय समन्वयक जी आहे ती आपल्या संस्थेची अशी मंडळी आहे की आर्ट, कॉमर्स, सायन्स, फार्मसी, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, डेंटल, लॉ, स्कूल असे जे त्याचे प्रभाग आहेत त्यानुसार आपण ह्या लोकांची यादी इथे दिलेली आहे. आता इथे काही उदाहरणार्थ घेऊया. याच्यामध्ये घेऊया आपण डॉक्टर RD देशमुख सायन्ससाठी,
बमनोटे सर इंजिनिअरिंगसाठी, त्यानंतर यशोधन पावणे सर आहेत ते स्कूल आणि ज्युनियर कॉलेजसाठी, प्राध्यापक आर एम देशमुख सर पॉलिटेक्निक, म्हणजे आपल्या पूर्ण 5 जिल्ह्यात येणाऱ्या पॉलिटेक्निकबद्दल जर आपल्याला काही अडचण आली तर आपण आर एम देशमुख सरांना फोन करून त्यांची मदत घेऊ शकतो. या 5 जिल्ह्यात येणारे जे काही फार्मसी कॉलेजेस आहेत त्यांच्याबद्दल काही तुम्हाला त्यांच्या स्टाफची काही अडचण असेल, आपल्याजवळ जर डेटा तो फार्मसी कॉलेजचा आला असेल तर डॉक्टर एच जे दिगडे सर आहेत जे पूर्ण 5 जिल्ह्याचे फार्मसी कॉलेजमधून जाऊन आलेले आहेत, त्यांना तिथे ओळख आहे म्हणून आपण हे फील्ड वाईज आपण इथे यांची यादी दिलेली आहे. पण आपण इथून महत्त्वाच्या टीममधून यांच्या यादीवर टिक करून हे करू शकतो. जातीनिहाय समन्वयक आपण एक ऑप्शन घेतला आहे. म्हणजे एक्झाम्पल उर्दू स्कूलला जर माझ्याकडे डेटा असेल, मी फोन कॉल करत असेल तर जातीनिहाय इथे काही उदाहरणं दिले. श्री डॉक्टर अनुप शिरभाते सर आहेत तेली समाजासाठी, डॉक्टर समीर देशमुख सर आहेत मराठा समाजासाठी, आशिष भोपळे सर माळी समाजासाठी, बमनोटे सर धनगर समाजासाठी, डॉक्टर डी जी हरकुट मारवाडी समाज, शाह सर जे आहेत ते गुजराती समाज, डॉक्टर के डोंगरे सर बुद्धिस्ट समाज. म्हणजे अशा प्रकारचे कास्ट वाईज जर तुम्हाला कुठे कोणाची मदत लागली तर ही जी यादी आहे कोऑर्डिनेटर्सची, यांचे मोबाईल नंबर आणि त्यांचे कन्सर्न कास्ट कॅटेगरी इथे आपण मेन्शन केलेली आहे. आपण पुन्हा महत्त्वाच्या टीममध्ये जातोय. जातीनिहायपर्यंतच्या महत्त्वाच्या टीम आपल्याला मिळतील. त्यानंतरचा जो मेनू आहे तो आहे मतदार यादी. तुम्ही मतदार यादीवर जर टिक केलं तर आपल्याला इथे 3 ऑप्शन बघायला मिळतील. संपूर्ण मतदार यादी, जिल्हास्तरीय मतदार यादी आणि तालुकानिहाय मतदार यादी. तुम्हाला जर पूर्ण 5 जिल्ह्याची जर यादी बघायची असेल तर या संपूर्ण मतदार यादीवर आपण टिक करूया. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण मतदार यादी जी आहे ती PDF फाईलमध्ये डाउनलोड इथनं तुम्ही करू शकता. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF मध्ये पूर्ण मतदार यादी डाउनलोड होईल. मतदार यादीमध्ये दुसरा ऑप्शन दिला आपण जिल्हानिहाय. तुम्हाला जर असं वाटत असेल की वाशिम जिल्ह्याची यादी पाहिजे आहे, अकोला जिल्ह्याची यादी पाहिजे आहे, तर यात तुम्ही अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ ते इथे आपण क्लिक करून क्लिक हेअर टू डाउनलोड द PDF फाईल, इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्याची यादी इथे मतदारांची बघायला मिळेल. त्यानंतर मतदार यादीनंतर आपल्याला पुन्हा दुसरा मेनू दिसतोय माझे मतदार. या माझे मतदारमध्ये जर टिक केलं तर 2 ऑप्शन आपल्याला समजतील. एक आहे माझ्या मतदाराची माहिती आणि दुसरा आहे माझी मतदार यादी. तर आपण पहिले माझ्या मतदाराची माहितीवर टिक करू. ही जी माझ्या मतदाराची माहिती आहे यामध्ये आपल्याला जी लिस्ट मिळालेली आहे त्या लिस्टमधला जो डेटा आहे तो इथे फिलअप करायचा आहे. फॉर एक्झाम्पल एसी जो नंबर आहे तुम्हाला जी प्रिंटआउट दिलेली आहे त्यावर पहिला जो कॉलम आहे तो एसीचा आहे. एसी म्हणजे जिल्ह्याचा कोड. तसं फॉर एक्झाम्पल जिल्ह्याचा पहिला कोड 1 असेल तर मी इथे 1 टाकेल. बूथ जो आहे फॉर एक्झाम्पल मला 5 नंबरच्या बूथची माहिती भरायची असेल आणि त्यानंतर सिरियल नंबर म्हणजे माझ्या यादीमधून 2 नंबरच्या मतदाराची मला माहिती भरायची आहे. म्हणजे तुम्हाला सिरियली 1 2 3 4 सगळ्यांचे भरायचे आहे. वोटर नेममध्ये मी इथे उदाहरणार्थ माझंच नाव टाकतोय म्हणजे आपल्याला डेटामध्ये दिसेल. वोटर नेममध्ये मी इथे माझं नाव टाकलं. जेंडरमध्ये मी मेल सिलेक्ट केलं. त्यानंतर आहे मोबाईल नंबर मला तिथे टाईप करायचा आहे. मोबाईल नंबर मी इथे टाकला. त्यानंतर माझा ॲड्रेस जो आहे तो इथे टाकून दिला. डिस्ट्रिक्ट जो आहे माझा डिस्ट्रिक्ट जो अमरावती, तालुका जो माझा येतो तालुका ऑटोमॅटिक इथे तुम्हाला सांगेल माझा तालुका अमरावतीत येईल. इथे मी हा डेटा सबमिट केला. आता मला मिळालेले जे 10 नंबर आहे तो हा डेटा माझा सबमिट झालेला आहे. मला जे 10 नंबर मिळाले त्याचे एक करून मी एकदाच मला एंट्री करायची आहे. माझ्या 10 नंबरची, माझ्या 20 नंबरची, 30 नंबरची. ज्याच्याकडे 30 नंबर आहेत त्यांनी ह्या 30 वेळा एंट्री करायच्या आहेत. म्हणून तुमचा एकदा डेटा सेव्ह झाला तो पुन्हा डेटा सेव्ह करण्याची गरज पडणार नाही. आता मी एक एंट्री याच्यामध्ये सेव्ह केली आहे सॅम्पल म्हणून. ती एंट्री मला जर बघायची असेल तर मी ह्या टीममध्ये माझे मतदारमध्ये जाईल आणि माझे मतदाराची माहिती मी 1 भरली. त्यानंतर 1 माहिती भरल्यानंतर ती जी मला बघायची असेल तर मी माझी मतदार यादी इथे टिक करेल. तर आता जी माहिती मी इथे भरली आहे ती माहिती इथे डिस्प्ले झाली आहे. मी सॅम्पल म्हणून सिरियल नंबर टाकला 1 आणि माझं नाव वोटरचं नाव टाकलं, पाहून मोबाईल नंबर टाकला, जेंडर, डिस्ट्रिक्ट, तालुका टाकला. हे सगळं टाकताना जर माझ्याच्याने कुठे चूक झाली असेल तर पुन्हा एडिट ऑप्शनला टिक करून तुम्ही तो जो यादी आहे ती यादीला तुम्ही करेक्ट करू शकता.
आता हे सगळ्या एंट्रीज टाकल्यानंतर तुमच्याकडे तुमच्या 30 लोकांचा, 20 लोकांचा, 10 लोकांचा जर डेटा तुम्हाला दिला आहे, तर त्या 10 लोकांची यादी आता तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये कायमची सेव्ह राहील. म्हणजे तुमच्याकडे हार्ड कॉपी जरी नसेल तरी तुमच्या मोबाईलच्या ह्या लॉग इनमध्ये तुमच्या 10 लोकांची किंवा 20 लोकांची पूर्ण यादी इथे तुम्हाला दिसेल. आणि या यादीवरूनच तुम्ही सगळं पुढील काम आपल्याला करायचं आहे. पुन्हा मेनूमध्ये पुढे जाऊया. माझे मतदार आपण बघितलं. संबंधित कार्य, संबंधित कार्यामध्ये मतदारांच्या प्रतिसादाची नोंद मला करायची. तर आता मी एक मतदार इथे एकदाचा माझा एंट्री केल्यानंतर मला आता पुन्हा पुन्हा एंट्री करण्याची गरज नाही. माझ्या यादीमध्ये मी एका व्यक्तीचं नाव इन्सर्ट केल्यामुळे तो डेटा ऑटोमॅटिकली सगळा इथे माझ्यासाठी अवेलेबल होऊन जाईल. जर मी 2 एंट्री केली तर मला इथे सिलेक्ट करावं लागेल, तिथे दुसऱ्या व्यक्तीचं नाव ऑटोमॅटिक येऊन जाईल. तर त्या पहिला एक मतदार ज्याच्याशी मी संपर्क केला तो फोनद्वारे केला, संदेशद्वारे केला, कशाद्वारे, प्रत्यक्ष भेट घेतली. तर पहिला मी फोनद्वारे संपर्क केला, मी त्यावर टिक केलं. संपर्काची स्थिती काय होती? कनेक्टेड, तो कॉल कनेक्ट झाला. त्यानंतर संपर्काचा दिनांक 17 तारखेला मी यांना कॉल केला, 17 तारीख. मतदाराच्या प्रक्रिया पहिल्या कॉलमध्ये काय होत्या? पॉझिटिव्ह होत्या, निगेटिव्ह होत्या, न्यूट्रल होत्या की निग्लिजन्स म्हणजे त्यांनी टाळाटाळ केली की आपल्याला या मतदारावर काम करण्याची गरज आहे. तर मी टाकतो की या मतदारावर आपल्याला अजून काम करण्याची गरज आहे आणि आपला अभिप्राय सुचवा. हा अभिप्राय आपण मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये पण देऊ शकतो. मी एक सॅम्पल म्हणून इथे अभिप्राय टाकतो की ही इज व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट आवर कॅन्डिडेचर. आपल्या उमेदवाराच्या नावाने किंवा आपल्या उमेदवारीबद्दल समोरचा जो मतदार आहे तो खूप पॉझिटिव्ह आहे असं मी याच्यामध्ये ही इज व्हेरी, थोडी करेक्शन आहे, ही इज व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट आवर कॅन्डिडेचर. ही माझा एक अभिप्राय मी इथे नोंद केला, मी सबमिट केला. आता हा जो अभिप्राय माझा जो प्रतिसाद आहे तो इथे सेव्ह केला. हा प्रतिसाद बघण्यासाठी मला संबंधित कार्यामध्ये जायचं आणि खाली मला मिळालेला प्रतिसाद जो आहे त्यावर जेव्हा टिक करू तर तुम्ही जेवढेही प्रतिसाद भरलेले असतील ते सगळे इथे तुम्हाला मिळतील. की पवन देशमुख नावाच्या मतदाराला मी कॉल केला, फोनद्वारे संपर्क केला, तो कॉल कनेक्ट झाला, या तारखेला केला आणि मतदाराच्या ज्या प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवर आपल्याला काम करायचं आहे, नीड टू वर्क ऑन इट. आणि आपलं सजेशन पण इथे तुम्हाला दिसेल. याला डिलीट करायचं असेल तर पुन्हा डिलीट करून पुन्हा आपण इन्सर्ट करू शकतो. हा जो डेटा आपण याच्यामध्ये फिलअप करतोय हा पूर्ण डेटा आपल्या तालुका जो समन्वयक आहे त्याच्या लॉग इनमध्ये त्याला दिसेल आणि तालुक्याच्या लॉग इनमध्ये पण दिसेल, जिल्हा समन्वयकाच्या लॉग इनमध्ये पण दिसेल, पुन्हा या पूर्ण 5 जिल्ह्याचे जे हेड आहेत डॉक्टर DS इंगोले सर त्यांच्या लॉग इनमध्ये पण दिसेल. मग याचं ॲनालिसिस सगळी ही वरची मंडळी करायला सुरुवात करेल. कारण मी इथे मेन्शन केलं आहे की नीड टू वर्क ऑन इट. तर असा एक डेटा तयार करतील ते आणि त्यावर एक स्ट्रॅटेजी बनवली जाईल की अशा लोकांवर आपण काय काम केलं पाहिजे. नंतर आपलं सजेशन आहे की ही इज व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट आवर कॅन्डिडेचर. तर जे लोक पॉझिटिव्ह आहे त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी बनवायची, जे लोक निगेटिव्ह आहे त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असेल, हे सगळं प्लॅनिंग आमची वरची मंडळी जी आहे मुख्य समन्वयक हे लोक सांभाळणार आहे. म्हणून आपण माहिती भरताना योग्य तो रिस्पॉन्स आहे तो तिथे भरावा. आपण पुढे जाऊया. माझे मतदारमध्ये ह्या 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. संबंधित कार्यामध्ये आत्ताच आपण बघितलं की याच्यामध्ये आपल्याला काय काय भरायचं आहे. याच्यामध्ये सुरुवातीला मतदारांच्या प्रतिसादाची नोंद म्हणजे आपला जो रिस्पॉन्स आहे मतदाराच्या बाबतीत फोन केल्यानंतर तो सगळा तुम्हाला 10 लोकांची यादी असेल तर 10 वेळा भरावं लागेल, 20 लोकांची यादी असेल तर 20दा, किंवा मग तुम्हाला 2-2दा कॉल केला असेल तर पुन्हा पुन्हा भरायचं. एकदा भरून झाला की हा सगळा रेकॉर्ड आपल्याकडे सेव्ह राहील. संदर्भ यादीवर पुन्हा टिक करू आपण. आता संदर्भ यादी म्हणजे काय? संदर्भ यादी म्हणजे रेफरन्स लिस्ट. मी पाठवलेले संदर्भ म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी पवन देशमुख आहे, मी एक फॅकल्टी आहे आणि मला 10 लोकांची लिस्ट मिळाली आणि मला परतवाड्याची लिस्ट मिळाली. पण माझा चांदूर रेल्वेला खूप चांगला रेफरन्स आहे, तिथे ओळख देऊ शकतो. मी पाठवलेले संदर्भावर टिक करायचं. यावर आता रेकॉर्ड कुठलाच नाही आहे, संदर्भ पाठवा. राईट हँड साईडला टॉप कॉर्नरला संदर्भ पाठवा एक ऑप्शन आहे. त्यावर मी काय करेल की मला जर आपली पूर्ण फॅकल्टी लिस्ट आहे 900 लोकांची,
या 900 कर्मचाऱ्यांची लिस्ट आहे. त्यापैकी जर कोणाचा सिरियल नंबर मला माहीत असेल, मी एक्झाम्पल टाकतो इथे 12 नंबरचं सिरियल, 12 नंबरचा जर सिरियल नंबर मी टाकला तर 12 नंबरच्या फॅकल्टी कोण आहे त्याचे डिटेल्स सगळे ऑटोमॅटिक याच्यामध्ये येऊन जातील. वाशिम बूथ नंबर हे आणि सेंड टू रियाज समीर सर, म्हणजे 12 नंबरच्या सिरियल नंबरवर रियाज समीर सर ऑटोमॅटिक. आणि जर सिरियल नंबर माहीत नसेल आपल्याला, सिरियल नंबर माहिती नसेल तर आपण इथे डिस्ट्रिक्ट, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये पाठवायचं आपल्याला ते टाकू शकतो. सिरियल नंबर लिस्टमध्ये आपण पाहू शकतो, डिस्ट्रिक्ट टाकू शकतो, तालुका टाकू शकतो, बूथ नंबर आणि सेंड टू रियाज समीर. मी इथे पुन्हा एक चेंज करून सांगतो तुम्हाला, 25 नंबरचा एक टाका, 25 नंबर सिरियल नंबर. याची लिस्ट तुम्हाला ॲप्लिकेशनमध्येच मिळेल, कोणत्या सिरियलला कोण आहे. मग पूर्ण डिटेल भरण्याची गरज नाही. 25 नंबरच्या सिरियलवर आहे मिस्टर मयूर महल्ले, एक एक्झाम्पल म्हणून. सिरियल नंबर जी आहे फॅकल्टीची लिस्ट तुम्हाला ॲप्लिकेशनमध्येच मिळून जाईल. मग यांना मला डेटा पाठवायचा आहे आणि हे आहेत वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये. आता मी काय करेल, ABC नावाच्या व्यक्तीचा रेफरन्स मला यांना द्यायचा आहे. त्यांचा मोबाईल नंबर मी इथे टाईप करेल. एक सॅम्पल म्हणून मोबाईल नंबर टाकतोय मी, रिमार्क म्हणून, सर प्लीज कॉल हिम विथ माय रेफरन्स, किंवा मराठीमध्ये पण टाकू शकता आपण की माझ्या नावाची ओळख दाखवून आपण प्लीज यांना कॉल करा आणि सबमिट. आता हा जो डेटा केलेला आहे संदर्भ यादीचा, हा आपण पाठवलेला आहे. आपण कुणाला तरी संदर्भ दिला, ती ही यादी आहे. आपण कुणाला तरी संबंधित करतो. संदर्भ यादी, मी पाठवलेले संदर्भ, म्हणजे आता वाशिमच्या मानोरा तालुक्यात त्या व्यक्तीच्या नावाने माझा संदर्भ गेला इथून, आणि मला प्राप्त झालेले संदर्भ जे आहेत ते असंच कोणीतरी दुसरी फॅकल्टी तुमच्या तालुक्याच्या कुठल्या तरी ओळखीच्या बूथसाठी कोणीतरी तुम्हाला नाव नंबर देईल. ती लिस्ट इथे तुम्हाला मिळेल, मला प्राप्त झालेले संदर्भ, म्हणजेच की मला मिळालेले रेफरन्सेस दुसऱ्या आपल्या फॅकल्टीकडून. आपण पाठवलेले त्यांच्या लॉग इनमध्ये दिसतील, त्यांनी पाठवलेले आपल्या लॉग इनमध्ये दिसतील. हे आहे संदर्भ यादीच्या बाबतीत. आता पाहूया आपण मतदारांचे प्रतिसाद तपासा. मतदारांचे जे प्रतिसाद आहे, तुम्ही जो रेकॉर्ड टाकलेला आहे त्या रेकॉर्डचा पूर्ण जो प्रतिसाद आहे तो याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मतदारांचे प्रतिसाद तपासा, डिस्ट्रिक्ट वाईज, तहसील वाईज तुमचा जो असेल त्यानुसार. आणि हा ॲडमिन लॉग इन असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये अमरावती जर टाकला आपण तर अमरावती जिल्ह्यातील तहसील अमरावती जर टाकला, आणि बूथ नेम तुमच्याकडे माहिती असेल तर बूथ नेम तुम्ही टाकू शकता, बूथ नंबर 10, आणि सर्च. तर याच्यामध्ये जर कोणी प्रतिसाद टाकलेले असतील तर याच्यामध्ये दिसतील. आता प्रत्येकाचे प्रतिसाद नोंद व्हायचे आहे म्हणून याच्यामध्ये प्रतिसाद दिसत नाही. इथे प्रतिसाद तुम्हाला दिसायला सुरुवात होतील, रेस्पॉन्सेस. यानंतर आहे सूचना पाठवा. सूचना पाठवा हा जो टॅब आहे, ही जी लिंक आहे, ही फक्त जे सुपरवायझरी प्रोफाईल्स आहेत, जसे तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि पूर्ण 5 जिल्ह्याचे प्रमुख, आणि त्यावर कोर टीम आहे, आणि माननीय प्राध्यापक डॉक्टर नितीन धांडे साहेब आहेत, यांच्यासाठी ह्या सूचना पाठवा हा एक टॅब आहे. हे आपण माहिती करून घेऊया. सूचना पाठवा म्हणजे तुम्हाला कोणाला सूचना पाठवायच्या आहेत. तर हे जे हेड्स आहेत, वॉर रूमला पाठवायचे आहे, स्ट्रीम वाईज कमिटीला पाठवायचे आहे, कास्ट वाईज कमिटीला पाठवायचे आहे, की मिशन सपोर्ट टीमला पाठवायचे आहे, हे सगळे हेड असेल. तालुक्याला पाठवायचे की जिल्ह्याला किंवा तुम्हाला. तर नोटिसेस, प्लीज स्टार्ट कॉलिंग, अशा प्रकारची मी एक नोटीस इथे टाकली, आणि मी टाकली ती मिशन वॉर रूमला एक्झाम्पल. तर ही सबमिट केल्यानंतर वॉर रूमच्या प्रत्येक फॅकल्टीच्या इनबॉक्समध्ये हा मेसेज निघून जाईल, वॉर रूमला गेलाय, प्लीज स्टार्ट कॉलिंग. म्हणजे अशा प्रकारचे तालुका जो प्रतिनिधी आहे, तालुका समन्वयक, तो आपल्या पूर्ण ग्रुपला पाठवेल इथून की तुम्ही कॉल स्टार्ट करा, तुम्ही भेटी घ्यायला सुरुवात करा, किंवा तुम्ही मीटिंग अरेंज करा. तसंच हे वरची डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर तहसीलवाल्यांना पाठवतील, तहसीलवाले तुम्हाला पाठवतील. ह्या सगळ्या प्रकारचं जे आयोजन आहे ते सूचनामध्ये आपण इथे दिलेलं आहे. सूचना पाठवा. संपर्क, इथे जर टिक केलं आपण तर संपर्कामध्ये आपण दिलेलं आहे की आपलं जे प्रचार कार्यालय आहे, प्राध्यापक डॉक्टर नितीन धांडे यांचे प्रचार कार्यालय, SV देशमुख मेमोरियल हॉल, कॅम्प, अमरावती. तिथले जे इन्चार्ज आहेत ते डॉक्टर SP कुलकर्णी सर, त्यांचा मोबाईल नंबर, आणि साहेबांचे जे PA आहेत
कृणाल गायगोले त्यांचा पण मोबाईल नंबर इथे आपल्या सगळ्या लोकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. हे संपर्कामध्ये येईल. तांत्रिक सहयोग आपल्याला पाहिजे असेल, तांत्रिक सहयोग म्हणजे हे ॲप्लिकेशन जे बनवलेलं आहे त्या ॲप्लिकेशनचे जे कंटेंट्स आहेत त्या कंटेंट्ससाठी ते पर्टिक्युलरली मी डिझाईन केलेले असल्यामुळे आपण माझ्याशी संपर्क करू शकता. प्राध्यापक डॉक्टर पवन देशमुख हा माझा मोबाईल नंबर आहे. यामध्ये जे कंटेंट्स आपण पूर्ण डिझाईन केलेले आहेत तर त्यासाठी आपण मला कॉल करू शकता. आणखी तुम्हाला कुठल्या हेडमध्ये डेटा एंट्री करताना किंवा कुठे जर अडचण येत असेल टेक्निकली, प्राध्यापक अंकुश कडू सर आहेत PRMITRचे, त्यांना कॉल करू शकता. आणि ॲप्लिकेशन ज्यांनी बनवलं आहे आशिष देशपांडे सर म्हणून आहे, डायरेक्टर डेस्पा टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, त्यांचा मोबाईल नंबर इथे दिला आहे की तुम्हाला कुठल्या पेजवर कुठलं डिस्प्ले किंवा आयकॉनमध्ये किंवा मेनूमध्ये कुठे अडचण येत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी यांच्याकडून आपण माहीत करून घेऊ शकतो. अजून एक याच्यामध्ये लास्ट मेनू आहे, पासवर्ड बदला. आपल्याला जो 1 2 3 पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड चेंज करण्यासाठी आपण पुन्हा इथे पासवर्ड चेंज करू शकतो. नवीन पासवर्ड इथे टाकायचा आहे, पुन्हा कन्फर्म करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. तुम्हाला जो 1 2 3 युनिफॉर्म सगळ्यांसाठी पासवर्ड दिला आहे तो पासवर्ड आपण इथून मेनू बारमध्ये जाऊन चेंज करू शकतो. आपण आता ह्या राईट हँड साईडला हे मेनू बार झाला आहे. मुखपृष्ठ, इथे मुखपृष्ठ म्हणजे आपला जो डॅशबोर्ड आहे आपल्या लॉग इनचा, त्यावर आपण पुन्हा जाऊ. इथले मेनू आपल्याला चेंज करायचे आहे, पुन्हा इथले तपासले आपण. आता इथले एक एक करून मेनू आपण बघूया. इथे वेलकम जो कोड टाकल्यामुळे, मोबाईल नंबर टाकल्यामुळे माझं नाव इथे लिहून येईल. महत्त्वाची सूचना, जे सूचना पाठवा, सेंड नोटिसेस जे आहे ना, ते जर कुठल्या व्यक्तीला पाठवायचे असेल तर ते इथे दिसतील तुम्हाला. महत्त्वाची सूचना, तुम्ही इथे टिक जर केलं तर तुम्हाला इथे या मेसेज बॉक्समध्ये इथे तुम्हाला मेसेज येईल, स्टार्ट कॉलिंग किंवा हे जे पाठवलं सगळं ते. पुन्हा आपल्याला माझ्या मतदाराची माहिती जे आपण भरली आहे ती पूर्ण इथे दिसेल तुम्हाला. माझी मतदार यादी म्हणजे जी तुम्ही डेटा भरलेला आहे तो तुम्हाला जर पाहायचा असेल आपले मतदार किती आहेत तर माझी मतदार यादीमध्ये तुम्हाला मिळेल. इथे जर टिक केलं तर कदाचित एक नाव जे मी मगा इन्सर्ट केलं होतं ते नाव इथे दिसेल. हा डेटा आपल्याला इथे दिसतो. याला एडिट पण आपण इथून करू शकतो. नंतर आहे मला मतदार मिळालेला प्रतिसाद, जो आपण टाकला होता, कनेक्टेड, गुड, बॅड, पॉझिटिव्ह कॉल जो आहे, नीड टू वर्क ऑन इट वाला जो आपण डेटा फिटअप केला तो इथून पण आपण भरू शकतो. मला मिळालेल्या प्रतिसादाची यादी म्हणजे जो डेटा आपण टाकला आहे त्याची पूर्ण यादी पाहिजे असेल, मी पाठवलेले संदर्भ आणि मला प्राप्त झालेले संदर्भ, ह्या टॅब आपण पुन्हा रिपीट फ्रंट डॅशबोर्डला पण उपलब्ध करून दिले. आता ह्या डॅशबोर्डच्या राईट हँड साईडला 3 डॉट दिसत आहेत आपल्याला कॉर्नरला. त्या 3 डॉटवर जर टिक केलं तर आपली त्या प्रोफाईल आपण सेटिंग करू शकतो. इथून लॉग आउट पण करू शकतो. प्रोफाईल फोटो किंवा चेंजेस करण्याची फॅसिलिटी आपल्याला 1-2 दिवसामध्ये उपलब्ध होऊन जाईल. त्यात आपण प्रोफाईल पिक किंवा आपली जी माहिती आहे, नावामध्ये काही करेक्शन असेल ते आपण स्वतः करू शकतो. ही सगळी माहिती झाली आपल्या प्राध्यापक डॉक्टर नितीन धांडे यांच्या निवडणूक प्रचाराचे ॲप्लिकेशन ह्या बाबतीत. इथे सगळ्या मतदारांची यादी आणि हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. लेफ्ट हँड साईडच्या कॉर्नरला जो मेनू बार आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं माहिती, टीम कोणची आहे, कुठे कोण काम करते आहे, मतदारांची यादी, हे सगळं इथे बघायला मिळेल. एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती प्लीज करायला विसरू नका, ती म्हणजे माझे मतदारवर टिक करून माझ्या मतदाराची जी माहिती आहे ती तुम्हाला जेवढे 10 ते 20 कॉल मिळाले आहेत त्यांची सगळ्यांची माहिती एकदा भरायची आहे. तेवढा वेळ काढून तुम्ही प्लीज आपली जी लिस्ट आहे ती पूर्ण लिस्ट यामध्ये इन्सर्ट करा, जेणेकरून नेहमी तुम्हाला आता त्या यादीला पुन्हा इन्सर्ट करण्याची गरज पडणार नाही. तुमच्या लॉग इनमध्ये तुम्ही भरलेला पूर्ण डेटा हा सेव्ह राहील आणि तुम्हालाच तिथे ॲनालिसिस करायला सोपं जाईल की आपल्याला मिळालेल्या यादीमधून आता किती लोकांवर आपल्याला काम करायचं आहे. तर ह्या सगळ्या ट्युटोरियलमध्ये कुठेही तुम्हाला अडचण असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट अस. आमचे मोबाईल नंबर दिलेले आहे. तांत्रिक काही अडचणी असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचं उपलब्धता या ॲप्लिकेशन थ्रू आपल्याला करता येईल. आपण सगळे लोक